ऑइल लिकीज आहे ना, मग काय रस्त्यानं सांडत आलाय बा, चालूच आहे ना. 100% ब्लॉक होतं इंजिन मामा आपलं. तर म्हणलं 10-12 हजारात कशीच काय देईल त्यांना, नाही का? हो, काही ना काही असं ना काम. 100% जाऊ दे बा. आपले ते कूलरचे पाणी आहे की थैली काळभरती नट कोसून घेऊ आपलं, पुढे जाऊन ऑइल टाकून देता येते एका ठिकाणी. काळभरती अरे मामा काय डीजे वाजून राहिला म्हणलं, ते काय ऑर्केस्ट्रा कोण होते ते काय वाजून राहिला ते. जाऊ का म्हणलं, एखादा घेऊ का, डान्स घेऊ का, करू का? आता लागणार 2 वाजता बापू बाबा. हे बा तुम्ही काय करा, हो जराशे नाचा तुम्ही. इकडे या वापस. 15 मिनिटांना आपण जाऊ तिथं, दुरुस्त गाडी करून पाहू. जेवणाचं भागते आज आपलं, म्हणजे कसं तडाख्यानं भूक लागली चांगली कडक. आता लोक कूलर दुरुस्त केले दिवसभर, आणि म्हणलं चला घराकडे. आता दुपारी तर आता असं झालं आपलं हे. ते बा गाडीचं आहे बा, राहू देऊ. पहिले आपण जेवणाचं पाहू. फराय पाणी आहे का पाहिजे जरा तिथं. काय आहे काय नाही तर मी येतोच 10-15 मिनिटात. बरोबर बस, शॅम्पल जरा नाचतो बस झालं, दिसत तोंड टाकून आहे फक्त. मग घुसताय रे अंदरे, मग जेवण करू. ते काय सांगा लागते, आपण असे तर बाबा किती लग्नाने घुसेल, मग काही नाही होत. जा तुम्ही नाचा जराशी, घ्या मजा, जा. पारावर गेल्या ना बाबा, ताट घेऊन गेल्या ना, येतील ना 10 मिनिटं. जरा सबुरी. आता लोक आता थांबले, आता काय 10 मिनिटात येतात ना. आपण किती आता बसा, आता सांगा बरं तुम्ही. तिकडे नवरदेव रुसला का फुगला ते वट जाऊन मागते का काय करते तर. जा ना तुम्ही, पाहून मोठ्या हातानं काय आहे तर. नाही तसं काही नाही, बस येते तर 10 मिनिटं थांबा जरा, 10 मिनिटं थांबा. तर आत्ताच फोन आला मला, तर नवरदेव आता पारावर पोहोचलेला आहे, तर तिथं 10-15 मिनिटं लागू शकते. तर त्यामुळे सर्व मंडळींना विनंती आहे की ते सर्वांनी शांततेनं बसावे. आपले आलूपोंगा जी आहे, आपल्याला काही लग्नगीतं हे ते वाजून दाखवतील, तर आपलं मनोरंजन करतील. त्यामुळे सर्वांनी शांततेने त्याचा आनंद घ्यावा आणि 10 ते 15 मिनिटं थोडीशी सबुरी ठेवावी.
लगता है दूल्हे का सेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है दूल्हे का सेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है चला ना रे, चला ना, या ना, इकडे या, मी काय सांगतो, इकडे या ना. काय भ्या लागते एवढं? काय शर्माचं काय आता विचारून द्यायला? नाही म्हणलं नाही, हो म्हणलं हो. हे कसा काय आला इकडे बाबा? हे तिकडे घर पाहिजे काय सांगायचं? बोला काय आहे कुकडे? मी एका जागी 2 खलनायक झाले कर बुवा. अरे काय म्हणलं कुकडे हो, तुम्ही कुकडे म्हणलं? हा, रामपूरची सांग तुम्ही. तेच तर म्हणलं पाहिल्यासारखं वाटते, लंबई तोंड हे ते, चष्मा गॉगल हे ते आहे ना, वय किती आहे ना माय. हा, कुकडे म्हणलं तुम्ही? जेवासाठी आले हे 100% सांगतो ना. हो, बिलकुल आहे. चपला लांब 2-4 जोड. मी काय म्हणून राहिलो, माझ्या विषय सोडा तुम्ही, मी काय आलो आणि काय नाही. तर तुम्ही इकडे कसे काय टपकले म्हणलं? हा, का जेवायच्या सोयीने आले का तुम्ही? हे बी जेवासाठीच उतरेल दिसते तर मले, नाही का? हो, पंगत बसली की निघणार होते. ए पा, मी काय म्हणतो, आम्हाला काही विचारू नका तुम्ही कोणाची कुण आले हे सांगा पहिले. तुम्ही कुकून आले? बरोबर आहे. मी पुरीकडं म्हणलं की हे पोरा करतो म्हणते. मग मी आपलं मुलीकडून. हो, तुम्ही कुकडून ना मुलाकडून आहे का? अरे हो का, असं तेच तर म्हणलं. हो ना, सोयरीकीत होती वाटते तुम्ही, नाही का? पण कसं माय काही येणं नव्हतं झालं जास्त. हो, लग्नाला चालू डायरेक्ट. हो, नात्यातलंच आहे आपलं पोरग समजा. मग आता मला कसं बोलणं सुचून नाही राहिलं. आता मला पहिले चष्मा काढू द्या 1 मिनिट. आता काय म्हणणं आहे तुमचं? काय पुरा कोणा तुम्ही? नाही आता देऊ का, झोडपी देऊ का तुम्हाला? हा, का टाकू अंदर म्हणलं? अरे जेवायचं असेल तसं सांगायचं माणसानं. हा, भूक लागली का तुम्हाला? मग परक लग्न आहे का? हे मा भाचीचं लग्न आहे म्हटलं. एकुलती एकटी भाची आहे, करोडोची इस्टेट आहे, आणि लग्न आहे इथं तिचं. आणि पोरगा आमच्या रामपूरचा आहे, हे लक्ष्मण धाबेवाला. मग याच्यापेक्षा अजून काय सांगू तुम्हाला? पोराकडचे आव्हान असं तसं खासाठी आपलं काही सांगायचं का? बाबा दोन्ही इकून निघालं हे तर माय म्हणतो. असं काय आता हे बा, पोटासाठी काही करावं लागते ना, लबाळही बोल लागते आणि काही करावं लागते. 2 टाईम जेवण आहे फक्त. हा, माणसाला समजा शेवटी नेते काय वरे माणूस, पण माणसाला किती लबाळ बोलावं लागते. अशी परिस्थिती आली आज आमच्यावर. हो, गाडी फेल पडली आमची. ओ ह्या आपली नॅनो, हो, घेतली आत्ता एका 10-12 हजाराची. लोटलाट करता करता घामाजो काय झालो. हो, शेवटी इथं उभी केली बा, आवाज आला. पोट्ट्याला म्हणलं जा बा, हे नाचले तर नाचू झाले बेजारले कायची. आणि मला म्हणे लग्न आहे म्हणजे तिथं. मॅन चाल बा मग जरासं टप्पू मारायले. हो, म्हणून इकडे संपर्क साधला. नाही तर काय लिहित येऊ माणूस, काय गरज इथं. मेला उपाशीच मेला आज आता. नाही तसं कसं असते, सांगितलं पाहिजे माणसानं. खरी गोष्ट जी असली का नाही, पोटासाठी माणसानं खोटं नाही बोललं पाहिजे. हो, सांगितलं पाहिजे भूक लागली बा. आम्ही काय असे तसे लोक दिसून राहिलो बा? स्टँडर्ड लोकांचं लग्न आहे, मोजके लोक बोलावलेले आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, आदर्श विवाह पद्धतीने हे विवाह केलेला आहे. कसं म्हणजे जास्त फालतू खर्च नाही. मोजके लोक बोलावलेले आहे. आता 10-5 मिनिटांनी आपलं साध्या पद्धतीने लग्न लागन आणि जिकडले तिकडे बस जेवण झाले निघा. हो, म्हणून म्हणलं कसं थांबा तुम्ही जरासं, फक्त अर्धा घंटा वाट पाहा लागेल बा तुम्हाला. आपण मोजकेच लोक म्हणल्यावर शाही जेवण आहे, करोडपती पोरगी आहे म्हणते. असं म्हणजे समजा मोजकेच लोक बोलाले. हो ना, ते बरोबर केलं. नाश्त्यात कुणीकडल्या कुणीकडे, कोणी पळणं, कोणी झळणं, कोणाला संभायनं, नाही का? लग्न नाही लागत टायमावर, ती बरोबर आहे म्हणा. नाही, हे बरं केलं तुम्ही, पद्धतशीर आहे. जेवणात काय आहे मग? शाहीत जेवण असेल समजा. आता एकुलती पोरगी म्हणता, करोडपती आहे, धाब्यावाला बी कसा रगड माणूस आहे. मग कसं काय जेवणाला काय व्यवस्था? काय सांगा जेवणाचं, नाही का? खिचडी आणि कढी आहे वा, दुसरं काय आहे? म्हणजे कसं असा वास नाही येऊन राहिला, असं काही म्हणजे जास्त असं वाटून नाही राहिलं कुठं काय आहे बा, मावाला नाही दिसून राहिला. जेवणाचं कसं काय म्हणलं? तेच तर आहे. मग ते कसं असते, आपण करतो स्वयंपाक आणि इथं किती लोक इथे नेम नसते. म्हणून कसं आहे, आम्ही डायरेक्ट फोन कॉल करतो. आम्ही हॉटेलशी संपर्क आहे आमचा, की डायरेक्ट बा इतक्या थाल्या पाठव. महाराजा शाही थाली बोलावलेली आहे, 500 रुपये थालीवाली आहे. 25 आयटम आहेत त्याच्यात. आणि आता ते स्पेशल गाडी नेऊन राहिले अकोल्याहून. हो, अकोल्याहून बोलावलेलं आहे, जवळ पडते इथे येते ते. तर आता ते बहुतेक समजा साधारणतः 1 तासाच्या अंदर येईल ते. लय समजा लग्न हे ते लागलं की बस तिथपर्यंत पोहोचतील ते. बाबा खोलून असं हो का? म्हणजे 5 स्टार हॉटेलचं जेवण आहे इथं, नाही म्हणजे तिथून इथं बोलावलं. बस जास्त गडबडच नाही. आले गाडी उघडली, काउंटर टाकले, आपले टेबल टाकले की बसली निघा. बस सगळं ऑनलाईनच काम आहे आजकाल. बाबा हे बरं आहे. म्हणजे समजा मग कोणी अटक्या भटका कोणी येऊच शकत नाही याच्यात, नाही का? बरं, आपलं पाहिजे मग जरा जमन ना आपलं. त्याच्यासाठी बसलो ना मी बा. कोणी आलं गेलं तर बोलासाठी इथं त्यासाठी बसलो मी. चला हा, मग तुम्ही बसा एखाद्या ती गिरी पैसे जाऊन बसा, अंदर नका जाऊ. फालतू कसं मग अजून बा हे कोण बसा तुम्ही. 1 घंट्यात सगळा कार्यक्रम ओके. बरं, तसं करावं लागेल नाही का? हो, बसतो मग आम्ही जरा दर्शन घेतो. हो, ठीक आहे मग चाल द्या मग. आता होईल ना, पण 1 घंट्यात आटपण ना लग्न. बस आता बा 10 मिनिटात लग्न लागते. हो, मग काय बस गाडी येण्यातच आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बसा तुम्ही, आराम करा, जरा अंग टाका. बस चला आता मला जा लागते तिकडे.
बरं ठीक आहे मग जा तुम्ही तिकडे, आम्ही बसतोय का झाडाखाली. हो ठीक आहे मग पाहा लागेल जरा वाट हो नाही का. हो शाही जेवण म्हणलं. कोण आहे कोण आहे सांगणार तुम्हाला. किती टाईम आहे म्हणलं अजून लग्नाले, का असं वाट पाहून राहिलो. हो ते कसं मुलीच्या मामानं थांबाच सांगितलं मला. हो जेवण करायसाठी ते शाही थाली येऊन राहिले म्हणजे अकोले येऊन. मी म्हटलं बा मी जातो बरं, पण मुलीच्या मामा म्हणजे थांबा म्हणजे बा तुम्ही. त्या ह्याच्यानं मी थांबलो मी. हो तर हे अजून लग्नच नाही लागून राहिलं तर कसं काय आहे म्हणलं. कोण होय कोण म्हणलं सांगणार तुम्हाला. कोणती शाही थाली काय समजून नाही राहिलं बा आम्हाला. शाही थाली माय तुम्ही कुकडले व्हा बा, पोरीकडचे व्हा का पोराकडचे व्हा म्हणलं. हा तुम्हाला माहित नाही वाटते. मला तर काही वैयक्तिक नाही वाटते कपड्याला त्याच्या नाही का. हो बहुतेक नाही तर मावकीच आहे ना मला वैयक्तिक हे. चांगलं आहे ना मला कसं चांगलं रट्टा दिला होता नाही ते कसं आहे भाऊ तुमचं कसं गैरसमज झाला काहीतरी. हो इथं असं लग्नच नाही आहे. इथं मोजका आदर्श विवाह आहे म्हणजे शॉर्ट बस स्वीट. कसं आहे मतलब मसाला भाताचा एक गण शिजवलेला आहे. समजा 5-25-50 लोक येऊ शकतात तेवढ्यात. आणि आपलं कढी आहे. हो कढीवर पान भात खा बाकी काही नाही इथं. कांद्याचा अर्ध कट्टा आणलेला आहे तेवढं एक कांद्याची फोड घ्या आणि आपला रस्ता पकडा असं आहे बा इथं. दुसरं तर काही नाही बा इथं कोणती शाही थाली आहे ती. कुठं आहे कुठं म्हणलं ते मामा कुठं आहे. ते पोरीचा मामा कुठं आहे म्हणलं. ते पैजाम्यावाला ते रामपूरचाच आहे ते. हो ते कुठं आहे म्हणलं. तिथं मामा का रामपूरचा तिथं तिकडे शहरातला कोणता पुणे गेले मुंबईचा तिकडे तिथं उभा आहे ते मिसूरवाला पाहते माग. हो 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 म्हणजे ते आहे का. हे मामा आहे नाही. मग ते कोण होता मग ते रामपूरचा ते. हो असं लंबई तोंड आहे ते पायानीतला आहे माय ते. हो ते कोण होय म्हणलं. या मुलीचा मामा नव्हे का मग. ते काय मामा होय ते मानलेला मामा होय. ते काहीतरी लोफर आहे ते. मग काय मामा केलं आणि याने चांगलं चटीत आणलं म्हणून ते असं आता करणार लग्न. मग काय 10 लाखानं फिटून राहिला होता. मग म्हणून लग्न कॅन्सल केलं आदर्श ठेवलं. इथे मिरो मारो करू राहिला ते त्याला काढून तिथू चालू आहे इकडे तिकडे बसते आणि आपल्या गोष्टी सांगते बाड्या. असं आहे का. बरोबर थांब म्हणा तू हरपल्या गद्यासारखाने मारीन तर म्हणा तू. हो फक्त तू बाहेर निघ म्हणा. हाय कुठं म्हणलं सध्या ते कुठं आहे तर त्याला आवाज देता का. तिकडे शिवलेले नाही का नक्कीच. हो यायला काहीतरी लबाड सांगितलं असं म्हणजे ते आमचे ते लंबाई की तोंडे ते शिवलाल टोय कुठे ते म्हणता का तुम्ही. असं त्याने काय सांगत तुम्हाला. तेच सांगितलं म्हणे शाही थाली आहे म्हणे अकोल्याहून येऊन राहिली म्हणे. 25 आयटम आहे म्हणे त्याच्यात 500 रुपये प्रमाणे मोजक्याच लोकांसाठी आहे म्हणे. तुम्ही थांबा म्हणे. म्हणून म्हणलं त्याला आता कसं येऊ दे म्हणा बाहेर तुला सांगतो कोणती थाली होईल. आतापर्यंत बा कटकट उपाशी मरेला पाणी नाही पिलो मॅडलं बा जास्त धकलं पाहिजे. पण आता हे म्हणून राहील तुम्ही असं की असं आहे म्हणून. कढीन भात वर पा लागती. थांबा त्याला फक्त तुम्ही एक खेप आवाज द्या. हो म्हणजे लग्न झाल्यावर द्या. मग सांगतो त्याला काय तो. जमते वाटतं नाही का शिवल्याचं कामच नाही वाटतं. नाही बा तुम्ही कसं फक्त लग्न होऊ द्या. लग्न झालं की मग भला तुम्ही हो काय करा ते करा बा. अंदर बसेल आहे ते गोष्टी फटायला मारू राहिला कुठेतरी फोन करू राहिला ते मार्केटचं असं तसं चालू असते त्याचं. तर तुम्ही कसं बाजूनं बसा. हो लग्न झालं की मग तुम्ही आणते या. फक्त त्याला कसं सांगून मारायचं आहे म्हणजे आता. हो फक्त तुम्ही त्याला एक खेप आवाज द्या. म्हणा थोडंसं 2 मिनटं काम आहे म्हणा. एक माणूस भेटणार आहे म्हणा तुम्हाला. फक्त त्याला अंदरून बोलवून आणा. बरोबर आणतो बोलून आणतो काही वांधा नाही. मला शिवले आता शिवलाल भाऊ. अरे मामा किती गेम केला हो ना. उपाशी मारला आता काहीच नाही म्हणते. कडीन भातच आहे म्हणते ती अंदर ठेवली दिसते मला. शिवलाल भाऊ इकडे आहे का. थांबा एक मिनिट. अरे कोण आला म्हणलं काय झालं. तुम्ही इकडे यायला पाणी प्यायला नाही का. अरे बा म्हणलं ते पायदा म्हणलं ते 2-3 जण आहेत. तुम्ही काय सांगितलं त्याला शाही भोजन नसन तसं. पहा बरं देतीन ते तुम्हाला टिपारी बरं सांगू राहिलं तुम्हाला. ते का ते काय आले का त्याला तर येऊ घुमवतो मी. मग काय त्याला हे बा म्हणलं कसं उपाशी मारणार आहो मी आज. हो त्याला म्हणलं शाही भोजन आहे असं तसं आहे म्हणलं. थांब म्हणलं जरा तू असं कसं मजा घ्या म्हणलं त्याची. आता ते थांबेला वाटते आलता का ते. का म्हणजे मला म्हणे ते कुठं आहे म्हणे ते सांगणारा पोरीचा मामा आहे कुठं म्हणे. कुठं आहे म्हणजे काय मारते का मला ती. हो थांब आता भेटून येते त्याला. मग अबे बात तर गैरी फेकतो मी त्याला. मग काय पाहतो त्याला दिवसभरात उपाशी नाही मारीन ना तर मला म्हणतो आता हो पाहिन तू आता आलोच मी भेटून. बरं अंगलटीन बरं फालतूच हो सांगून दे बा खरं दिले नाही तेव्हा मारतीन ते तुले. तेच म्हणलं मला काय होते मी तर कडब्यात गेलो तर पान नाही लागू तिथलं काय. ते काय यायला तर बाद घुमवतो मी. आलोच मी 2 मिनिटं काहीच नाही होत. खात्यावाटे बसविल्या मारते नाही तर लय तपेल होती ना ते नाही का. जाऊ दे काय करावं लागतं 5 बसून यायचं आहे नाही का. आपण सूचना दिली बा बुरायला म्हणलं ते काय सांगून मारायचं का कसं करता म्हणलं. जरा दिमागात मारा ना. नाही तर कसं सांगून जर मारसान तुम्ही तर पाहुण्याच्या आश्रयानं राहायचं होय त्याच्यात गाडीत बसून जायचं होय. आपल्या हाती नाही लागत बरे. तसंच करतो ना. गोड बोलून काटा काढतो मी. तू काळजी नको करू. एकाला एक सांगा लागते दुसऱ्याला एक सांगा लागते असं आहे ते. थांबतो आलं का ते. बरं येऊ दे काय करू म्हणलं बसा तुम्ही इथं काय हिंडून राहिले असे असं हे नका करू तुम्ही. नाही तर मग अंदर बसा. थांब ना तू थांब. हो ना मी कसं तेवढंच विचारायला आलो की म्हणलं बा नक्की आहे ना ती शाही थाली आहे ना. पण आता का मी का पाहून चाललो इथं जाऊ ना मी. आता माझ्या एकटा येणारच आहे ना. मग समजणारच ना तुम्हाला आहे का नाही येतं का खोटं बोलून राहिलो. बसा ना तुम्ही जराशे. टाईम लागते ना आता लग्न लागन नंतर मग जेवण होईल.
कसं मी वाटलं हाय का नाही बा का मजा कस केली असंही वाटलं हाय पण नाही का. बरं मग आम्ही काय करतो, आमची बाजून नॅनो गाडी आहे हो इथंच आहे जवळच समजा, तर दुरुस्त करून घेतो तोपर्यंत लग्न नाही लागून जाते मग. म्हणजे मग बाहेर निघाला की तू आहे न मी आहे मग समजा. चालते का मग, थांबू का आम्ही तिथं मग जराभर. करा ना दुरुस्त, मग काय इथं बसले माशा मार ते करा दुरुस्त, तोपर्यंत घेऊन जाते इकडलं मग. झालं की मी तुम्हाला भलं हे बा आवाज देतो, पोट्ट पाठवतो एखादं. थांब ना तू आता, होऊ दे ना लग्न, होऊ दे ना तू सांगून तुले कडी कशी वरपतो तू पाहतो तू आता. बरं ठीक आहे ना, आम्ही हावच तिथं मग. हो करतो दुरुस्त. झालं मेले जीवनच मिळालं, उपाशीच मरतील नाही का. हो लग्न लावल्यावर हो मसाला भात कडी देऊन द्या लागेल नाही का. हो सांगा लागेल बा ते पार्सल काही आलं नाही, हो गाडी मधातच पंक्चर झाला. हो जाय आपलं काय बात घुमवतो आपण कोणाला बी नाही का. चला आता मंडपाकडे पालन काय अंदर नाही का. हो चला चला. आता तुम्ही अंदर मागत असता का दिला नसता का म्या, इकडे या कोपऱ्यात या आणि इकडे या. काही आपलं एवढं नाही भेलं पाहिजे ना, खातो तर मग खाच, त्याचं काय असते, याचं काय भेवाय मोठं ना. ते कसं आहे आपण खातच तर नाही जास्त, हो ते कसं पुढे जवळ ठेवत नाही आपण. कसं आहे कोणी दिला तर खाल्ला. मी आपल्या हिशोबाचा माणूस कोण आहे, तर मग कसं तुमच्यावर पाहा म्हटलं आहे का तर काही. घोटा बरं घोटा लवकर. तर चला सर्व मंडळी आतमध्ये बसलेली आहे, जे कोणी बाकी असतील त्यांनी आतमध्ये लवकरात लवकर यावे. मंगलाष्टक सुरू होत आहे. करा सुरू करा. ते मुलीची मामा नाही का तिथं, हा मुलीची मामा नाही का. घोटा बरं लवकर झाला ते मुलीची मामा कुठं राहिला, ती मुलीची मामा जाऊ ना. काय थांबा तुम्ही, एवढी गडबड असते काय अजून. काय बा मुलाचा मामाच कुठे जागा राहते मग. काय थांबा तुम्ही, थांबा घ्या घोटू ना चांगला, थांबा जराशी गडबड काय करत. चला मुलाचे मामा लवकर, मुला मागे उभे राहा. चला हा लवकर तिथं. चला होणार रे होणार तू जाणं, ते हे धरणं शेला धरणं तिथचा ए जाणं बे भुसण्या. तर यानंतर आता चला आलेले आहे मुलाचे मामा पण आलेले आहे. चला मुलीचे मामा कुठं, मुलीचे मामा लवकरात लवकर कुठं असतील त्यांनी लवकर या. हो पण झाला का ना तिकडे बोंबलू राहिला माना ते. घोटा बरं लवकर घोटा. थांबा तुम्ही कोण गडबड करता एवढी, तुमच्याशिवाय लग्न होते का. मामाच नसला मुलीच्या मागे तर कसं काय होणार आहे. मग माणसानं अशा टाईमला कसं म्हणजे ताणून धरलं पाहिजे. मग हेच तर टाईम असते ताना धरायचे, आणि तुम्ही चालले आपल्या काही करू राहिले. थांबा मस्त शांत बसा जराशे, बसा बसा काही नसते. हे पहा तुम्ही जायला तिथं काहीच होत नाही. होती यायला का नाही का. आता मामा तर पाहिजे का नाही. हो जाऊ द्या मग, काय घोटा मस्त आराम घोटा. काय कुठे गेले मुलीचे मामा, जा बरं बोलव ना कोणतरी मुलीचे मामा. बाबा आलो ना म्हटलं मी, काय एवढा आवाज करून राहिला तू. आले ना मामा आले ना. चला आलो मी, करा सुरू करून द्या. चला धरलं का सगळं होते. अंतरपाठ ते घेतलं. चल कर सुरू करून द्या. चला मंगलाष्टक सुरू करा, टाइमपास नका करू फालतू. लोक कसे भुकीच्या तडपून राहिले तर घे पटापट करा म्हणलं. मोठे बाबा करा का म्हणलं सुरू मग. करा का म्हणलं. अरे बाबा सक्का मामा होता ना रे बाबा पुरीले, ते कुठं आहे ते. ते टकला होता ते, अशी मिसूर लंबीवाला कुठं आहे ते कुठे गेले काय माहित बाबा. ते आता ते आपण काय आता पाव द्यायले पाहिलं मी, आपण दिसले नाही मला ते. नाही तसं नाही होते. तू नको उभं राहू, तू नाही पाहिजे मामा. खरा जे असली मामा आहे ते पाठवितो. तू कोणता शकुनी मामा. आणि दुसरा मामा ते खरा मामा मुलीचा, त्याला आवाज द्या. हो पाहतो असतील बाहेर ते बहुते. हो गेलं ते घोटाले 100%. हो आलो. बोला द्यायला लवकर. शिवलाल भाऊ तुम्ही बसा इकडे. तुम्ही मागं बसा इकडे. मागवा काय माणसं आहे, कोणता आहे मामा काय असते मग. देतच का खरा आहे आपला काही बी. जाऊ तिकडे. जाऊ दे बसतो मागं. अरे बा भानू लाईन पाटील जा बरं पहा बरं त्याले कुठे गेले ते पाहुणे. पापा ते मामा मुलीचे हो ना, थांबलं सगळं काम. बरं हो पाहतो आलो. आले वाटते मुलीचे मामा नाही का. हो तिकडे तमक घोट राहिले असं. चला आलेले आहे आता सर्व मंडळी आलेले आहे. मुलीचे मामा आलेले आहे. मंगलाष्टक म्हणायला काही हरकत नाही. तर चला पहिलं मंगलाष्टक मीच म्हणणार आहो. चला सर्वांनी आपापल्या अक्षता तयार ठेवा. चला ओके. भाऊ म्हणू का म्हणलं, माईकवाले म्हणू का म्हणलं मी एखादं मंगलाष्टक. ते कोणाला बाबा. हो या म्हणलं या म्हणा ना या काही हरकत नाही या. हो दोन्ही डोळ्याचा डबीतील कस्तुरी झसी वागवली मैना लाडाची हर हुनर सजरी आज माहेर सोडोनी कशी चालली सासरी जीवातला जीव केला आम्ही तुमच्या
शांती शांती. चला घ्या आता अंतरपाठ बाजून करा, तुम्ही बाजून व्हा आता. नवरदेव आता नवरींच्या गळ्यामध्ये हार घालेल आणि नवरीनबाई नवरदेवाच्या गळ्यात हार घालील. चला पटपट करा पटपट. तर आज आपल्या इथे पोहा या संस्थांवर दुर्गा माता संस्थान आहे. या ठिकाणी जो काही विवाह संपन्न झालेला आहे लक्ष्मणराव आणि सौ कविताताई यांना पुढील भविष्य आयुष्य चांगल्या प्रकारे लाभो आणि चांगल्या प्रकारे त्यांचा संसार टिको राहो अशी मी कामना करतो. आणि आजचा हा विवाह संपन्न कार्यक्रम झालेला आहे आणि आपण जे काही उपस्थित मंडळी आहे सो खर्चाने आपण इथे आलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. आणि आपणासाठी सर्वांना अल्पोपहाराची खिचडी आणि कढी भात असे व्यवस्था करण्यात आलेली आहे बाजूच्या हॉलमध्ये. तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या हिशोबाने आले तसे जावे असे मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असे मी जाहीर करतो. आणि यानंतर ज्यांना कोणाला लग्न लावायचे आहे त्यांनी लवकरात लवकर लग्न लावावे, ज्यांना जेवण करायचे त्यांनी जेवण करावे. अयर पद्धत बंद आहे, कोणी काही पैसे गिसे कोणी जर बसलं असेल तर बसू नये. ठीक आहे. तर चला पुढील कार्यक्रम सुरू. तर यानंतर आता नवरी नवरदेव आसनबद्ध होती आणि आपण सुलग्न लावू शकता. 1-2 रुपया वर घेऊन या आणि चला व्यवस्था करा. चला बसा, बाकीचे उठा. चला नवरी नवरदेव बसून घ्या खुर्चीवर.